नमस्कार मित्रांनो, निखिल सदगीरला आता काही कामच राहत नाही. निवांत येऊन बसलो होतो मस्त सकाळी सकाळी चाळी का. आपलं कॉलेज चालू आहे ना, कॉलेजला काय झालं काय माहिती. आजा म्हणे थांब आपण गाण्याला बोलू, मग त्यांनी गाण्याला फोन केला, गाण्या आला. आजाचं आणि गाण्याचं सारखं मोबाईलमध्ये डोकं राहते, सारखं मोबाईलच पाहत राहते दिवसभर. आजा म्हणे चाल मंदिराकडे, इथं लई काटाळा आलं. मग मंदिराकडे आलो, खुशान मी उभं होतो, तो गाण्या लगेच पबजी खेळायला लागला. त्याचं नुसतं मोबाईलमध्ये डोकं राहते. मंदिरात बसलो होतो तेवढ्यात उम्यान आर्यन आला. आर्यन त्या कुत्र्यासंग खेळत होतं, त्या कुत्र्याला मारित नव्हतं तरी ते गागत होतं त्या आर्यनसारखं. बसून बसून एकट्याला कटाळा आलता. मग आजाला फोन केला, आजा आला. मग तिथून शुभम का आलो, शुभमला पार घरी बोलवायला जायला लागत आहे. आर्यन म्हणे चला मला यायचं आज ड्युटीला. मग आर्यनला घेतलं, मी शुभम चाललो होतो मग ड्युटीला. रानात आलो तेवढ्यात तमनर साहेब दिसले, शाळेत चारीत होते. तुम्ही म्हणशाली तमनर साहेब कोण आहे, ते ना प्रवारा कॉलेजला वॉचमॅन आहे, आपल्यासोबतच राहते इथं. त्यांचं बकरू आजारी झालं, ते बकराला औषध पाहिजे होते. ते बकरू वेगळाच आवाज काढित होतं. मग मी आणि शुभम झाडाखाली जाऊन बसलो. आर्यन वरती गेला झाडावर, म्हटलं खाली नको पडू म्हणजे झालं. तेवढ्यात उम्या गाण्यानं आजू आला. मग त्यांना काही घरी करमतच नाही, ते बसले मग आमच्या शेजारी येऊन. गाण्या फक्त दिवसभर पबजीच खेळत राहतो. मग आम्ही बसलो थोडा वेळ पबजी खेळत. मग ते नंतर गेले घरी निघून. ते गेले, मग आमचा टाईम झाला, आम्ही निघालो घरी. चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चला.